नमस्कार. बहेरपूर रेशन दुकानात मोठा घोटाळा, धान्य गायब, काळ्या बाजाराचा संशय, दुकानाचा परवाना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी. शहादा तालुक्यातील मौजे बहेरपूर येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. लाभार्थ्यांना पूर्ण प्रमाणात धान्य न देणे, OTP प्रणालीचा वापर न करणे, धान्याचा काळा बाजार होत असल्याचा संशय आणि वारंवार होणाऱ्या अनियमिततेमुळे संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार बहेरपूर येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात अनेक लाभार्थ्यांना महिनोन्महिनी नियमानुसार रेशन मिळत नसल्याची गंभीर तक्रार आहे. रेशन घेण्यासाठी अनेक वेळा फेऱ्या मारूनही धान्य मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्यांच्या OTP घेऊन धान्य वाटप करणे बंधनकारक असतानाही संबंधित दुकानदार अनेकदा OTP प्रणालीचा वापर करत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असून न वितरित झालेले धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या हक्काच्या धान्यातून 2 ते 3 किलो धान्य कमी दिले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी यावेळी अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अखेर सर्व ग्रामस्थांनी तहसील ऑफिस येत तहसीलदारांकडे लेखी निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित रेशन दुकानदाराला तात्काळ हटवून त्याचा परवाना रद्द करावा, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच पात्र लाभार्थ्यांना नियमित पूर्ण प्रमाणात आणि पारदर्शक पद्धतीने धान्य वितरणाची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या या गंभीर आरोपामुळे शासकीय स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून नेमकी काय कारवाई करते याकडे बहेरपूरसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. लोकांना तकलीफ देते सर ती मी बहेरपूर वाला आहे परबत भरत पवार. माझी एकच मान्य आहे की मला टाईमवरती रेशन भेटत नाही आणि मला आता रेशनदार दुकान बंद करायचं आहे. सस्पेंड. मला तांदूळ भेटतात तरी पण एवढे गोटे त्याच्यामध्ये मक्कीमध्ये पण वास मारते, मक्की पण गहू पण वास मारतात. ते खाऊन का मी आजारी पडू का? माझी फॅमिलीला पण आजारी पाडू का? गावकऱ्यांना पण आजारी पाडू का? तेच मला आता रद्द करायचं आहे. म्हणून मी ही मीटिंग शहादामध्ये तहसीलमध्ये येऊन आम्ही सर्व गावकऱ्यांनी येऊन तहसीलदारांना लेटर दिलेलं आहे का नाही. आणि ते आमचे बहेरपूरचं रेशनदार दुकान हे झेरॉक्स करून का नाही चेकशी करावी, वेळेवर भेटत नाही का नाही, आणि सर्व रद्द करावं हे आमची मागणी आहे. सर्व गावकरी लोक इकडं जमा झालेले आहे.